तर बघा आता मी व्हिडिओला केलेली सुरुवात आजच्या ब्लॉगला आम्ही सुरुवात केलेली आहे। तर मी दीदी आणि दादू आम्ही तिघजण जाणार आहेत रानात। तर आम्ही रानात काय करणार आहेत ते तुम्हाला दाखवूच, पण आम्ही आता जाणार रानात। तर आमच्या विराचं काय चाललंय, भांडणं चाललेत कशासाठी, तर तुम्हाला दाखवते मी की दादूचे कशासाठी भांडणं चाललेत। आणि दादूनी म्हणजे दुकानात जी वस्तू घेईन ती आधी दादू खातो, पोटभर खातो, इतका खातो ना की त्याला माप लिमिट मध्ये सुद्धा खात नाही, एवढा खातो तो। तर त्याला गोड जास्त आवडतं, त्याच्यामुळे तो काय त्याचं काय चाललंय हा तर मला म्हणतोय काय म्हणलास, नीट बोल, तुला खायसाठी आणले ती पेढे, इतके मोठे पेढे तुला खायला आणले। तर तू किती खाल्ले आज पेढे? 10। ते बॉक्स दाखव, त्यांनी ते पूर्ण अख्खा बॉक्स मोकळा केला एकट्याने। हे बघा बॉक्स मध्ये किती थोडेसे पेढे ठेवले त्यांनी, 10 पेढे ठेवले असते ना, नाहीतर त्याने 20 पेढे खाल्लेत आतापर्यंत, सकाळीपासून 20 आहे ना। किती पेढे खाल्लेत? 20 आणि ह्याच्यात त्या बॉक्सले पण काहीतरी खाल्लेत। हां 1 2 3 आई इतके पेढे कशा आणले? तर विराज म्हणतोय आई इतके पेढे कशाला आणले, तर त्याला माहित नाही का आपल्याला गिरायकाला लागतात म्हणून। इकडे येऊन बोल ना, तुला तर लागतातच पण गिरायकासाठी सुद्धा पेढे लागतात, त्याच्यामुळं एक डब्बा दादूसाठी घेतलाय। आणि तिथे जे 2 ठेवलेत मी वरती दिसत असते ना, वरती पार वरती ठेवले 2 बॉक्स, तर ते ठेवलेले आहेत गिरायकासाठी। आणि आता पेढ्याचं जाऊ द्या, कारण लेकरू आहे खाणारच आहे आणि त्याच्यासाठीच घेतलेले, कारण माझ्या दादूला गोड खूप आवडतं, त्याच्यासाठीच मी घेतलेले आहेत। आणि आता मेन मुद्दा असा आहे की मला जायचंय रानात, है ना, तुम्ही येणार का आमच्या सोबत? हा तर चला मग आता आपण जाऊयात रानात, चला। तर चला आता निघणार आहे मी रानात, पण तोपर्यंत अगोदर काय करायचंय, तर अगोदर शेळ्यांना खायला आणि करडे आहेत त्यांना पण खायला टाकायचंय, शेळ्या करड्यांना खायला टाकायचं आणि नंतरच मग मला रानात जायचंय। तर बघा आता शेळ्यांना खायला टाकते। तर बघा शेळीला खायसाठी आणलेले, आज काय मी शेळ्या रानात नेणार नाही, तर त्यांना शेळ्यांना खायला टाकते घेतलेलंच आहे। आणि त्यांना आता थोडं थोडं खायला टाकते, म्हणजे मी रानातून येईपर्यंत खातेन पोटभर। तर बघा आता शेळीला खायला टाकलंय आणि थोडंसं करडांना पण टाकायचंय, तर करडं पण घरीच आहेत आज, त्यांना नेणार नाही। तर हो का हिला पण खायला टाकलंय थोडंसं, आणि यांना पण थोडंसं टाकलंय, म्हणजे मला रानातून येईपर्यंत खाते ना। हां काय म्हणली? गिऱ्हाईक दिलेले पैसे, हां बघू दे। तर चला बरं रानात आता, तर चला मी दादू दीदी आम्ही तिघजण चाललेलो आहेत आता रानात। आणि रानात जाऊन आम्हाला काय करायचंय तर मी दाखवते तुम्हाला की मला रानात काय करायचंय, तर मी दाखवून रानात गेलो। तर बघा आम्ही आता चाललोत रानात, आलोत आम्ही रानात, आणि रानात आलोत तर आता काय करायचंय, भाजीपाला चारीत होते तात्या, बरे चला बघू मग, चला। तर बघा आम्ही आता आलोत रानात घासापाशी, आणि आता आम्हाला काय काम करायचंय तर ही मी दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये। तर सगळे आलोत, मी दीदी आणि दादू। तर दीदी कुठे? हो का, हे दोघं चलतेत मागं, दादू पण आहे आमच्याबरोबर रानात आलाय। तर आम्हाला आज भरपूर असं रानात काम आहे, आधी आपण करू आता। कापायचं का ते काय रोप? हा रोप कापायला इळा कुठे, आपला इळा घेते, इळा आहे आपला, इळा घ्या अगोदर, चला। चला बघा फायनली आता आलो तर रानात, आणि थोडंसं कांद्याचं रोप आणलंय आम्ही, तर घरी खायापुरते मला कांदे लावायचे, तर मी आता लावणार आहे कांदे, आणि आपण घेऊ कांद्याचं रोप कट करून, है ना। तर चला मी आता पाण्यात लावणार आहे तो कांदा, तर मी मोटर चालू करते आणि कांदा लावून घेते, आवरते फास्टमध्ये। तर बघा आम्ही आता आलतो रानात, आणि रानातला माझा कांदा लावायचा अर्धाच वाफा झाला आणि लाईट गेली। तर आता लावता येईना, कारण मी पाण्यात लावत होते, त्याच्यामुळं काय झालं, लाईट गेल्यामुळं काय आता ते पाणी नसल्यामुळं लावता येईना। तर चला दाखवते कसा लावलाय। तर बघा अर्धा वाफा मी कांदा लावला होता, पण लाईट गेल्यामुळं जास्त चिखल आणि ते हाताला यायला लागल्यामुळं आता काय लावता येईना, पण एवढा मी आल्यापासून कांदा लावलाय। तर बघा मस्त असा लावला होता, पण काय झालंय आता अर्धा तर राहिलाय, पण पाणीच नाही आहे,
तर पाणी नसल्यामुळं आता लावता येत नाही आहे. तर लाईट पण येई नाही, काय वाटते घरी जावं का काही कळना झाले. तर बघा ते पाणी नसल्यामुळं लावता येत नाही, आता काय करावं ते समजा नाही. तो विराज म्हणतोय काठीला येऊन चिटकेव, तर ती काय नसतं दादू, लाईट नाही आहे ना बाळा. तर बघा एक सारा पूर्ण लावून झालेला आहे कांद्याचा आणि दुसरा इतका लावीत आणलेला आहे आणि हे आहे गवार. तर हे 2 वाफे कांद्याचे मी पूर्ण लावीत आणलेले आहेत आणि जायचे मला घरी. तर बघा पोरगी आहे घरी आणि मी एवढं फास्टमध्ये आता एवढं एक अर्धा वाफा राहिलेला आहे कांद्याचा, तेवढा लावून घेते आणि घरी जाते माझं आवरून. तर चला, एवढं रोप लावायचं आहे अजून मला बाकी आहे. तर आताच आवरले आणि आले मी घरी आता. तर चला आता आले घरापाशी. तर घरी मैफिल बसली आहे. तर बघा आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, कारण आज रानात भरपूर काम झालं आणि काम झाल्याच्या नंतर घरी आले आणि तर बघा यांना पण मांडून बघते. ह्या हिला मांडली आहे, ही खाती आहे आणि याला पण ह्या दोघांना पण मांडली, हे पण खाते तर मस्त. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. प्लीज म्हणजे सबस्क्राईब करा. तर बाय बाय.